विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट। आणि अतिशय आनंदाची बातमी काय की माझ्या ऑफलाईन क्लास मधले जे टॉपर होते 4 ते 5 मुलं या शिफ्टला होते। जसा त्यांच्याकडून मला कॉल आला, प्रश्न विचारायच्या अगोदरच मी हा व्हिडिओ बनवतोय त्यांना। कुठला प्रश्न की क्वेश्चन्स कुठले होते मी विचारलंच नाही, का त्यांच्याकडून मला जे कळालं तुम्हाला सांगायचंय की पेपर सोपा आहे। नेहमीप्रमाणे मॅथ्स मध्ये 5 ते 10 प्रश्न, 5 ते 10 प्रश्न हे तुम्हाला जेईतले ऍज इट इज किंवा लेंदी दिसतील, करून टाका स्किप। 40 प्रश्न मात्र हे इझीच आहेत, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यातलेच प्रश्न येणार आहेत। आणि उरलेले जे जेईचे प्रश्न आहेत ते पण इझीच होते, लेंदी असतात पण सुटतात। तर केमिस्ट्री काहीही वेगळं नाहीये, पीवायक्यूज असतात, लक्षात घ्या पीवायक्यूज आहेत। थिअरी मधले काही प्रश्न वेगळे वाटतात, थिअरी एक्झाम मधले काही प्रश्न वेगळे वाटतात। आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही कुठल्याही मुलाचं काही ऐकायचं नाही। या मुलांनी मला जे सांगितलं ते इम्पॉर्टंट आहे। आता जो मुलगा अभ्यास करतच नाही तो म्हणणार पेपर अवघड होता, मला काही जमलं नाही। नाही, तुम्ही यांचा ऐका। फक्त एक प्रॉब्लेम जो ठरलेला असतो सगळ्या मुलांसाठी, टाइम मॅनेजमेंट। पेपर वेळेवर कंप्लीट होत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काम करा। केमिस्ट्रीचा पेपर लवकर लवकर सोडवणे, फिजिक्स मध्ये वेळ वाचवणे, तो फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मधला वेळ वाचलेला फिजिक्स मध्ये वापरणे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। आणि बाळांनो, मी सांगू का तुम्हाला, दरवर्षी ना फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट म्हणजे ना सगळ्यांना सोपी जाते, होय जातेच। पेपर काय फार अवघड सोपा नसतो, तो फक्त तणाव नसतो। आणि तुम्हाला मी सांगतो, मी नेक्स्ट व्हिडिओ डिटेल मध्ये बनवणार आहे, जेव्हा मुलं आता सेंटरहून इथे येतील त्यांनी बरेचसे पॉइंट्स क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवलेले असणार आहेत। आणि हे नोट डाऊन केलेले क्वेश्चन सुद्धा मला तुम्हाला सांगायचे आहेत, कारण केमिस्ट्री मध्ये रिपिटेशन होतं। मग तुमचं टेन्शन आता बाळांनो दूर करा। दर वर्षीप्रमाणे सीईटीचा पेपर आहे, पीवायक्यू ऍज इट इज रिपीट होत आहेत। भले काही दिवसांनी तुम्हाला हा पेपर ओपन होईल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा क्रॉस चेक करू शकता की मी बोललो होतो की पीवायक्यूच येणार आहेत। मग आता महत्वाचं काय, रिव्हिजन। रिव्हिजन जे केलंय त्याची प्रॉपर रिव्हिजन करणं एकदम इम्पॉर्टंट आहे। जे केलंय त्याची प्रॉपर काय करा, रिव्हिजन करा। आणि सांगतो लक्षात घ्या, याचं स्टुडंटचे जे रिव्ह्यूज आहेत ना ते ऐकून त्यांच्याकडून बोलूनच मी हा व्हिडिओ बनवलाय, फक्त कन्क्लुजनवर डायरेक्टली आलोय। कारण माझं पहिलं काम काय की तुमचा तणाव दूर करणं, बिलकुल घाबरायचं नाही तुम्ही, ऍज इट इज। पण मी तुम्हाला सांगतो आता डिफिकल्टी लेवल काय आहे। आता जो स्टुडंट माझ्याकडं ऑब्व्हियसली 150 स्कोर करतोय, तो या पेपरमध्ये 140 करतोय, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला सांगतो 5-10 मार्काचा जो डिफरन्स असतो ना, तो त्या एक्झाम हॉलच्या तणावामुळे असतो, काही प्रॉब्लेम नाही। आणि लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, या वर्षी पण तुम्हाला सांगतो, जर 140 प्लस तुम्ही जात असाल तर तुमचं पर्सेंटाईल 99.6 च्या पुढे होय, होय। आणि ह्या पर्सेंटाईलचा मुलगा सेकंड अटेम्प्ट मध्ये 99.99 कडे जाणार आहे, लक्षात घ्या। ओके, बर मग सर आमचा एवढा होत नाही हो, आमचा तर 90 कडेच चाललाय, तरी काही इश्यू नाही। ज्याला 90 मार्क्स असतील त्याचा पर्सेंटाईल क्लोज टू 95 येणार आहे, क्लोज टू 95, ते सुद्धा चांगलंच आहे। बर मग आता पुढचं सांगतो तुम्हाला, पेपर झाला असेल, पेपर झाल्यानंतर काही मुलं हा व्हिडिओ नक्की बघत असतील, तुम्हाला पण एखादा प्रश्न आठवत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की ही कन्सेप्ट आला होता, हा प्रश्न आला होता, मॅथ्स मध्ये हा प्रश्न होता, हा पुस्तकातला होता, असं काही असेल तर नक्की सांगा। अनालिसिसला मला बरं पडणार आहे। पुन्हा दुपारपर्यंत दुसरा अनालिसिसचा व्हिडिओ येईल, तो मात्र डिटेलमध्ये बघायचा। कुणी ज्यांचे उद्या परवा पेपर आहे त्यांनी, जास्त वेळ तुमचा मी नक्कीच घेणार नाही, 10-15 मिनिटात ते पण अनालिसिस मला सांगायचंय। लास्ट स्टेजला कुठं अनालिसिसचे सॉल्व्ह करून देत असेल क्वेश्चन, नका बघू, लाईव्ह लेक्चर्स नका करू, तुमची रिव्हिजन करा, तुमची रिव्हिजन करा। फायनल रिव्हिजन करणं गरजेचं आहे, कारण एक लक्षात घ्या, आपल्याला सवय आहे रिव्हिजन नसेल तर वाटतं की काय झालं नाही असं वाटतंय ना, मग ती प्रॉपर रिव्हिजन करा। आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जा, पेपर असेच असणार आहेत। फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टचा सोपा आहे ना, सगळे सोपेच असणार आहेत। डिफिकल्ट मॉडरेट हे सगळं असू दे, काय नाही, टॅकल करा क्वेश्चनला, येत नाही स्किप करा, आणि टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करा। ऑल द बेस्ट।